ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. मुख्य संपादक वसंत पानसरे. ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप. कपिल पाटील, किसन कथोरे आमने सामने. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही निवडणूक यंदा भाजपमधील 2 दिग्गज नेत्यांमधील थेट संघर्षामुळे अधिकच चर्चेत आली आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनल आणि भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. सन 2026 ते 2031 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी 27 जून रोजी मतदान होणार असून 28 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. संचालक मंडळाच्या एकूण 21 जागांसाठी निवडणूक होत असताना अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर जवळपास 9 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित जागांवर चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या या निवडणुकीत कपिल पाटील यांनी परिवर्तन पॅनल उभे करून महायुतीच्या नावाखाली निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे आमदार किसन कथोरे, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांच्या पाठबळावर सहकार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. दोन्ही पॅनलकडून बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची चर्चा असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात राजकीय समीकरणांना वेग आला आहे. विशेष म्हणजे भाजपमधीलच 2 प्रभावशाली नेते आमनेसामने आल्याने ही निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता राजकीय प्रतिष्ठेची लढाई ठरत असल्याचे मानले जात आहे. जिल्हा बँकेवरील नियंत्रणासाठी सुरू झालेल्या या संघर्षाकडे संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले असून निकालानंतर सहकार आणि राजकारणातील भविष्यातील समीकरणे स्पष्ट होणार आहेत. ब्रेकिंग न्यूज मराठी, ग्राउंड रिपोर्ट, ठाणे. ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. मुख्य संपादक वसंत पानसरे.